नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, बाळासाहेब रानवडे आणि पौर्णिमा बाळासाहेब रानवडे यांनी नुकताच औंध गावामध्ये भैरव मंदिराच्या इथं शासन आपल्या दारी हा एक उपक्रम राबवलेला होता। त्यामध्ये विविध कार्ड जे आहे ते अपडेट केले जात होते। त्याचप्रमाणे आता त्यांनी हाच कॅम्प बोपोडी आंबेडकर चौकामध्ये आयोजित केलेला आहे। वेगवेगळे कार्ड या ठिकाणी अपडेट केले जाणार आहेत। तुम्हाला प्रमाणपत्र सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे। पुढील 5 दिवस म्हणजे गुरुवार 20 नोव्हेंबर ते रविवार 23 नोव्हेंबरपर्यंत सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बोपोडी औंध रोड या ठिकाणी आंबेडकर चौकामध्ये हा कॅम्प लावलेला आहे। ज्या नागरिकांच्या महिलांचा, खास करून महिलांचा जे KYC आहे, ही KYCची मुदत शासनाने वाढवलेली आहे। त्यामुळे आता तुम्हाला जे तुमच्या खात्यामध्ये 1,500 रुपये येणार आहेत, त्यासाठी हा KYC करणं गरजेचं आहे। यामुळं आता आपल्या आंबेडकर चौकामध्ये जो कॅम्प आहे या ठिकाणी तुमचं KYC होणार आहे। त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी इथं येऊन ज्यांचं KYC झालेलं नाही त्या महिलांनी इथं या, त्यांचं KYC करून घ्या। त्याचप्रमाणे तुमचं आयुष्यमान कार्ड असेल, ई श्रमण कार्ड असेल, ते सुद्धा या ठिकाणी करून मिळणार आहे। बाळासाहेब रानवडे, पौर्णिमाताई रानवडे, प्रकाश जोरे, आनंद छाजेड, सपना छाजेड या सर्वांच्या वतीनं ह्या कॅम्पला आयोजित करण्यात आलेला आहे। त्यामुळे तुम्ही या आणि ह्या संधीचा नक्की फायदा घ्या। या संदर्भातली माहिती आता आपण बाळासाहेब रानवडे, पौर्णिमाताई रानवडे, सपना छाजेड यांच्याकडनं घेणार आहोत। नमस्कार, मी पौर्णिमा बाळासाहेब रानवडे। शासन आपल्या दारी हा उपक्रम आम्ही 5 दिवस औंधमध्ये घेतला। तिथेही खूप बऱ्यापैकी 5 दिवसामध्ये बऱ्यापैकी मागणी होती। त्याच्यापासून आंबेडकर चौकामध्ये औंध रोड येथे लोकांची मागणी असल्यामुळे आम्ही मतदान कार्ड, आयुष्यमान कार्ड, इश्रम कार्ड, जीवन प्रमाणपत्र, नवीन पॅन कार्ड, लाडकी बहीण योजना असे कार्यक्रम आम्ही 5 दिवस इथेही राबवणार आहोत। जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन आपले कार्ड अपडेट करून घ्यावेत ही विनंती। धन्यवाद। मी बाळासाहेब रानवडे, प्रभाग क्रमांक 8 औंध बोपोडी या भागामध्ये शासन आपल्या दारी हा कार्यक्रम औंधमध्ये गेले 5 दिवस राबवत होतो। आता लोकांच्या मागणीनुसार औंध बोपोडी या ठिकाणी आंबेडकर चौकामध्ये हा कार्यक्रम चालू केलेला आहे। मतदान कार्ड, आयुष्यमान कार्ड, ई श्रम कार्ड, जीवन प्रमाणपत्र, नवीन पॅन कार्ड आणि लाडकी बहिणीसाठी KYC हा कार्यक्रम या ठिकाणी चालू केलेला आहे। तरी सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण या कार्यक्रमाचा सर्वांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा। एवढं बोलून थांबतो। नमस्कार, मी सपना छाजेड। आज आपण इथे आंबेडकर चौकामध्ये आपला एक कॅम्प लावलेला आहे। तर ह्या योजनेचं नाव आहे शासन आपल्या दारी। आपल्याकडचे प्रकाश भाऊ ढोरे नगरसेवक, तसेच बाळासाहेब रानवडे साहेब आणि त्यांच्या मिसेस पौर्णिमाताई ह्यांनी हा कॅम्प घेतलेला आहे। इथे हे कॅम्पद्वारे आपल्याकडे मतदान कार्ड देण्यात येणार आहे, त्याच्यानंतर आयुष्यमान कार्ड देण्यात येणार आहे, त्याच्यानंतर तुम्हाला सांगते लाडकी बहीण योजनेचं EKYC ह्या योजना इथे आणणार आहे। एक नवीन पॅन कार्ड वगैरे काय तुमचं असेल, आधार कार्ड असेल तुमचं, तर ते तुमचे काय फोटो, त्याच्यासाठी काय तुम्हाला जे डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते फक्त इथे सबमिट करा, तुम्हाला सगळे तुमचे हे कामं होतील। तर ह्या योजनेचा जो काय फायदा आहे तो आपल्या विभागातल्या सगळ्या लोकांनी घ्यावा। लेडीजनी त्याचा फायदा घ्यावा, जास्त करून सगळ्या नागरिकांनीच घ्यावा। तर अशी मी त्या सगळ्यांना नम्र विनंती करते। आणि आत्तापर्यंत तर खूप छान प्रतिसाद आपल्या कॅम्पला मिळतो आहे। तर आपण सर्वांनी नक्की याचा फायदा घ्यावा। थँक्यू, धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, आज औंध रोड आंबेडकर चौक या ठिकाणी भारतीय जनता पार्टी तसेच बाळासाहेब रानवडे, पौर्णिमाताई रानवडे यांच्या वतीने शासन आपल्या दारी हा कॅम्प या ठिकाणी ठेवलेला आहे। आणि या कॅम्पमध्ये मतदान कार्ड, आयुष्यमान कार्ड, ई श्रम कार्ड, त्याचप्रमाणे जीवन प्रमाणपत्र, नवीन पॅन कार्ड, त्याचप्रमाणे लाडकी बहीणचं KYC या सगळ्या गोष्टी या ठिकाणी ठेवलेल्या आहेत। या करत असताना बऱ्याच लोकांना याच्या लाडकी बहीणचं पण पेमेंट मिळण्यासाठी KYC खूप गरजेचं होतं आणि ही गरज होती या भागातली, म्हणून हा कॅम्प ठेवलेला आहे। म्हणून मी रानवडे साहेबांचा धन्यवाद देईल की त्यांनी पक्षाच्या वतीने हा कॅम्प या ठिकाणी ठेवला। मी अध्यक्ष या नात्याने, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष या नात्याने सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो। धन्यवाद। आजचा हा कॅम्प आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक औंध रोड या ठिकाणी सुरू केलेला आहे। हा कॅम्प गेले पुढचे 5-6 दिवस चालणार आहे।
याच्यामध्ये मतदान कार्ड, आयुष्यमान कार्ड, ई श्रम कार्ड, जीवन प्रमाणपत्र, नवीन पॅन कार्ड, लाडकी बहीण KYC आणि उद्यापासून आधार कार्ड पण अपडेट आम्ही देणार आहोत। येथील नागरिकांना विनंती आहे की आपण आपल्या या सर्व योजनांचा आपण लाभ घ्यावा। पुढच्या अजून काही सूचना असेल त्या आम्हाला त्यांनी कराव्यात। आम्ही पुढच्या काळात अनेक उपक्रम नवीन या ठिकाणी चालू करणार आहोत। धन्यवाद। मित्रांनो, अशाच प्रकारच्या बातम्यांना अपडेट तुम्ही आमच्या बातमी.in या न्यूज चॅनलवर बघत राहणार आहात। यासाठी आमचं बातमी.in हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।